2. सगळीच घरे माझी भासतात. 13 ऑगस्टला भगूर येथील भाषणात सावरकर म्हणाले, मी जेव्हा नाशिकहून तुमच्या या गावात माझ्या जन्मभूमीस येण्यास निघालो, तेव्हा माझ्या एका जिव्हाळ्याच्या संबंधितानं मला साग्रह म्हटलं की हे पहा, तुमचे पूर्वीचे राहते घर पाहून ये हो, विसरू नकोस. परंतु तुम्ही केलेला हा माझा सन्मान पाहून मी अशा गोंधळात पडलोय की आता ते माझे घर मला ओळखता तरी कसे येईल? कारण मी मार्गातील जे जे घर पाहतो ते घर माझेच झालेले दिसते. माझ्या घराच्या दाराशी जे प्रेम, जी भक्ती मला माझ्या स्वागतार्थ उभी असलेली न दिसती, ती भक्ती, ते प्रेम मला दारादाराशी आलिंगन देऊन धन्य करीत आहे. तेव्हा मला आता पूर्वीचे घर सापडणार नाही. सापडणे नकोही. आपले एक घर गमावून ही अनेक घरे जर मला मिळत आहेत, तर हा काही गमाऊ व्यापार नाही. हे आपल्यात बसलेले पटाईत व्यापारीही मान्य करतील. मला माझे काही हितचिंतक नेहमी टोचतात की अरे, मधल्या तू दाखवलेल्या अनास्थेनं तू तुझे वडिलोपार्जित घर, जहागिरी गमावून बसलायस. पण मला आता ते मी ठीकच केले असे वाटते. कारण माझे आजोबा, वडील जेव्हा या गावात फिरत असतील, तेव्हा लोक त्यांना गावचे जहागीरदार म्हणून म्हणत असतील. पण माझ्या अनास्थेनं गावाची ती जहागिरी गेली असली तरी तुमच्या प्रेमाची, भक्तीची जहागिरी मी मिळवली आहे. ती पाहून माझ्या पूर्वजांनाही आनंद वाटत असेल हे निश्चित. शेतकऱ्यांनो, माझ्या वडिलांचे तुम्ही देणे लागत होता, तेव्हा तुम्ही संत्रस्त दृष्टीने त्यास सावकार म्हणून म्हणत असाल. आज ते सर्व देणे बुडाले आहे. पण आज तुम्ही होऊन माझ्या प्रेमाचे ऋण आपणावर ओढवून घेऊन माझे देणेकरी होत आहात.